कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण जेव्हा आपल्या घरामध्ये पैसा तर भरपूर येत असतो, पण आजारपणात किंवा इतर कारणांमुळे पैसा आपल्या घरातून वाहत जातो. असा सेम प्रॉब्लेम तुमच्यासोबत सुद्धा होतोय का? कारण बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम आहे, ज्यांच्यासोबत हे सर्व काही होत असतं. पैसा तर भरपूर येतो, पण आजारपणात किंवा विनाकारण वाहून जातो. तर पहा, आज याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओ थ्रू मिळणार आहे. त्यासाठी आजचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लास्टपर्यंत पाहावा लागेल. पहा, तुम्ही सुद्धा ही चूक तर करत नाही आहात ना, कारण तुमच्या ह्या एका चुकीने तुमच्या कष्टाला कधीही फळ मिळू शकत नाही किंवा मिळालं तर ते टिकू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला आज ह्या व्हिडिओद्वारे तुम्ही कोणती चूक करत आहात, कोणती ती अशी मोठी चूक आहे ज्यामुळे या सर्व समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो. तर त्यासाठी आजचा व्हिडिओ अगदी लास्टपर्यंत पहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या घराचा उंबरठा ही साक्षात एक जिवंत देवता आहे. तर आजचा हा अंगावर काटा आणणारा सत्य अनुभव आहे. पुण्यातीलच एक दादा आहेत, ज्या दादांच्या क्लायंटला आलेला हा सत्य अनुभव आहे. तर त्याच दादांच्या शब्दात आजचा हा संपूर्ण व्हिडिओ, संपूर्ण अनुभव पाहूयात. तर पहा, अनेकदा आपण घरात सुख शांती राहावी म्हणून लाखो रुपये खर्च करून वास्तुशांती करतो, महागडे उपाय करतो, पण या सगळ्यात आपण आपल्या घरात पॉझिटिव्ह ऊर्जा आणि लक्ष्मी जिथून प्रवेश करते त्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. आपण इग्नोर करतो उंबरठ्याला, कारण आपल्याला काय वाटतं की उंबरठा काय लाकडाचा किंवा दगडाचा तर तुकडा आहे. पण ऐका, उंबरठा हा एक केवळ लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नसून ती एक अत्यंत प्रबळ एनर्जी बॉर्डर आहे. तर ही एनर्जी बॉर्डर कशी असते, हा आजचा अनुभव आहे, जो तुम्हाला याद्वारे समजेल की घराचा उंबरठा हा आपल्या घरासाठी, आपल्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे, आपल्या प्रगतीसाठी किती इम्पॉर्टंट आहे. तर पहा, तर ते दादा म्हणतात की माझ्याकडे आलेले हे क्लायंट व्यवसायात खूप प्रगती करत होते. त्यांनी एक नवीन आणि अत्यंत आलिशान फ्लॅट घेतला होता. पण नव्या घरात राहायला गेल्यापासून अवघ्या 6 महिन्यांत त्यांची परिस्थिती पूर्णपणे बदलली. घरात सतत कोणाचे तरी आजारपण, पैशांची प्रचंड गळती आणि कुटुंबात एकमेकांबद्दल टोकाची चीड निर्माण झाली होती. त्यांनी अनेक वास्तुतज्ञांना बोलावले, पण काहीही उपयोग झाला नाही. जेव्हा मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा सर्वात पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की त्यांचा मुख्य दरवाजा जो आहे, तर त्या मुख्य दरवाजाला उंबरठाच नव्हता. तो पूर्णपणे सपाट होता आणि जे काही थोडे डिझाईन होते त्यावरच लोक पाय ठेवून आत येत होते. आणि उंबरठ्याला लागूनच बाहेरच्या चपलांचा स्टँड ठेवलेला होता, ज्यावर चपला ठेवलेल्या होत्या. तर ही वास्तुशास्त्रातील आणि अध्यात्मातील सर्वात भयंकर चूक होती. मी त्यांना समजावून सांगितले की आपल्या हिंदू धर्मात उंबरठ्याला साक्षात श्री विष्णू आणि लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते. उंबरठा हा तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊ देत नाही आणि बाहेरून येणारी कोणतीही निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह ऊर्जा किंवा जी वाईट नजर आहे, तर त्याला फिल्टर केल्याशिवाय घरात प्रवेश करू देत नाही. ज्या घराला उंबरठा नसतो किंवा जिथे उंबरठ्यावर चपला मांडलेल्या असतात, त्या घराला सुरक्षा कवच जे असतं, तर ते सुरक्षा कवच त्याचं पूर्णपणे तुटलेलं असतं, तो ऑरा तुटलेला असतो. मी त्यांना कोणतेही महागडे तोडगे अजिबात दिले नाहीत. मी फक्त एक लाकडी उंबरठा बसवून घेण्यास सांगितले. तसेच रोज संध्याकाळी उंबरठ्याला हळदीचे पाणी लावणे, तिन्ही सांजेला तिथे गाईच्या तुपाचा दिवा लावणे आणि घरात येताना उंबरठ्याला पाय न लावता ओलांडून आत येण्याचा प्रयत्न व अत्यंत हा साधासुद्धा प्रॅक्टिकल नियम त्यांना दिला. हा एक छोटासा अत्यंत श्रद्धेने केलेला उपाय सुरू केल्यावर अवघ्या 21 दिवसात त्या घरातील व्हायब्रेशन्स पूर्णपणे बदललं. मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी घराला, त्या मुख्य दरवाजाला उंबरठा बसवून घेतला, लाकडी उंबरठा बसवून घेतला. त्याचबरोबर हळदीचे पाणी लावणे, तिन्ही सांजेला तिथे गाईच्या तुपाचा दिवा लावणे, घरात येताना उंबरठ्याला पाय न लावता आत येण्याचा प्रयत्न, हे सर्व नियम त्यांना दिले आणि त्यांनी सर्व त्याप्रमाणे केले. तर हा छोटासा पण अत्यंत श्रद्धेने केलेला उपाय सुरू केल्यावर समजून घ्या की 21 दिवसात त्या घरातील व्हायब्रेशन्स पूर्णपणे चेंज झाले. घरातील ते भीतीदायक जडत्व नष्ट झालं आणि आजारपणही थांबली. उंबरठ्यावर रोज दिवा लावल्यामुळे घराची मॅग्नेटिक एनर्जी इतकी वाढली की त्यांच्या व्यवसायात अनपेक्षितपणे मोठे क्लायंट्स त्यांना मिळू लागले आणि बुडालेले पैसे परत आले. स्वामी भक्तांनो, तुम्ही यातून देवघर कितीही सजवा, पण जर तुमचा मुख्य दरवाजा आणि उंबरठा अस्वच्छ असेल, जिथे अंधार असेल, तिथे साक्षात तिथे देवही तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही. उंबरठा ही तुमच्या कुटुंबाची आणि ईश्वराची जोडणारी साखळी आहे. त्याचा सन्मान करा, ब्रह्मांड तुमचा सन्मान करेल. तुमच्या मुख्य दरवाजाला उंबरठा आहे का? तुम्ही रोज उंबरठ्याला पूजा करता का? संध्याकाळी तिथे दिवा लावता का? तर करत असाल तर
कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही अत्यंत पॉवरफुल आणि डोळे उघडणारी माहिती, उघडणारा हा व्हिडिओ अनुभव तुम्हाला कसा वाटला, त्याचबरोबर तुमच्या नातेवाईकांमध्येही हा आजचा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्याचबरोबर तुमचेही असे काही अनुभव आहेत का, तर तेही नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.